खेळ सुरू करायचा आहे. आणि समालोचन कक्षाच्या वतीने नक्कीच एक विनंती करेन सर्व स्वयंसेवकांना, आता समालोचन कक्षाच्या आजूबाजूला कुठेही आवाज होणार नाही याची दक्षता घ्या. समालोचन कक्षाच्या बाजूला जर खुर्च्या घेऊन प्रेक्षक बसले असतील तर प्लीज त्यांनी समालोचन कक्षापासून थोडं दूर व्हा. इथे आवाज अजिबात करायचा नाहीये. तसंच कॅमेऱ्याच्या खाली काही प्रेक्षक उभे असतील तर त्यांनी सुद्धा तिथं उभं राहायचं नाही, कॅमेऱ्यापासून दूर जायचंय. दरम्यान नक्की डीजेला मी विनंती करेन, समालोचकाचं बोलणं झाल्यानंतर डीजे वाजवायचं आहे. आपण पहिलं षटक हिरामण घेऊन येतोय, पॉवर प्लेचं षटक. क्षेत्ररक्षणाची रचना जर पाहिली तर पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, नक्कीच मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक, अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची रचना दिसते. तर लॉंग ऑन, काऊ कॉर्नर च्या डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला चेंडू आणि चांगला चेंडू होता, जोरदार अपील, परंतु इम्पॅक्ट निश्चितच ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर आहे. पंचांवर दडपण टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच अतिशय प्रोफेशनल पंच दिलीप माने, परंतु चांगल्या चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाज हिरामणने. नक्कीच खेळाडू कक्षामध्ये काही प्रेक्षक दिसत आहेत, त्यांनी तिथून उठायचंय. खेळाडू कक्षात प्रेक्षक बसणार नाहीत, अन्यथा पेनल्टी आहे. हिरामणचा पुढचा चेंडू सिली मिड ऑफ आपल्याला दिसतोय. फुल्लर लेन चेंडू होता, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये पण गेली, म्हणजे या चेंडूवर एकूण 2 धावा मिळत आहेत. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव होता अजय, परंतु पुढचा चेंडू अतिशय स्क्वेअर चेंडू, एकूण 2 धावा बहाल होत आहेत. अशा पद्धतीनं एक चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती कबीर 11 खानिवली संघाच्या. शेखर फलंदाजी करतोय, दर्शन नॉन स्ट्राईकला उभा आहे. दोन्हीही अतिशय विस्फोटक फलंदाज आहेत. पुढचा चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. शेखरची खेळी संपुष्टात. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सर्व संघ एकत्र आलाय, कारण खूप मोठी विकेट प्राप्त केली आहे हिरामणने. अतिशय सुरेख सुंदर चेंडू, ब्लॉक होलचा वेध घेणारा हा चेंडू होता. अचूक ओळखू शकला नाही. शेखर दळवी सारखा मोठा मासा जाळ्यात अडकतोय आणि त्याच्यानंतर जो सेलिब्रेशन झालेला आहे, नाताळापेक्षाही मोठा सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळाला. हिरामण अतिशय अष्टपैलू खेळाडू आहे. 2 वेळा 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. 2 वेळा नक्कीच महेंद्र मागेने पराक्रम केला. आणखी एक त्यांच्या पंक्तीत येऊन बसला, तो म्हणजे उज्ज्वल शेलार. तर हिरामण गोलंदाजी करतोय, समोर जातोय नवा फलंदाज राहुल. नक्कीच सुरेख चेंडू, ब्लॉकचा वेध घेणारा हाही चेंडू होता. फुल्लर लेन चेंडू होता, परंतु मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवेपर्यंत 1 धाव लिहिल्या पूर्ण होते. धावफलकावरती धावा झळकतायत 1-3. आपण काल देखील पाहिलं की वाशिरी संघाची रणनीती खूप आक्रमक होती. प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये किंवा दुसऱ्या षटकामध्ये त्यांचे कर्णधार सिली पॉइंट किंवा सिली मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवत होते आणि त्याचा कुठेतरी त्यांना फायदा देखील होताना दिसतोय. फलंदाजावर एक अतिरिक्त दडपण टाकण्याचा प्रयत्न होतोय. दर्शनकडे स्ट्राइक. हिरामणचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ सुरेख फटका आहे, ऑन द राईज षटकार. दर्शन नक्कीच या चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. षटकाराचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला. खूप सुंदर टायमिंग आणि त्या जोरावरती षटकार, अप्रतिम षटकार. निर्णायक क्षणी हा षटकार जोडला जातोय. धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत 9. पहिला षटकाचा खेळ मार्गस्थ. खेळ आपण जर पाहिलं तर शेखर दळवी बाद झाल्यानंतर आमच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाहीये, दर्शन दाखवून दिलं. दणदणीत सणसणीत षटकार. नक्कीच एका गाडीचा आरसा त्या ठिकाणी येतो आहे, प्लीज तो आरसा दूर करायचा आहे. स्वयंसेवक, एक आरसा येतो आहे आणि त्याचा फलंदाजाला त्रास होतोय.
नेत्रदीपक असा फटका दर्शनच्या बॅटमधून चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवलंय आणि दर्शनचं प्रदर्शन खूपच सुंदर राहिले या स्पर्धेमध्ये, या सत्रामध्ये. नक्कीच सिली मिड ऑफ असताना सुद्धा कोणताही परिणाम होऊन देत नाही. नक्की उजव्या एसटीच्या रोखानं जोरदार अपील केलं जातंय. मारा होता उजव्या एसटीच्या रोखानं थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू ओळखू शकला नाही दर्शन. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वास्तविक पाहिलं तर चेंडूच्या रेषेत खेळण्याचा प्रयत्न व्हायला होता, परंतु चेंडूच्या रेषेत न येता खेळण्याचा प्रयत्न झाला. हिरामणचा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, खूपच सुरेख चेंडू, वेगवान मारा केला जातो. एक्सप्रेस डिलिव्हरी, त्याच्याबरोबर अचूक टप्प्याची गोलंदाजी, टिच्चून मारा केला जातो, तिखट मारा. या षटकामध्ये एक षटकार पाहायला मिळाला तरी सुद्धा धाव फलकावरती केवळ धावा झळकल्या आहेत 9. याच्यावरनच कशा पद्धतीनं हिरामणनं गोलंदाजी केलेली आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला अनुभवायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 शेखर दळवी तंबूत परतला. शेखर दळवीने आपल्या डावामध्ये केवळ धावा केल्या, तो शून्याचा चष्मा डोळ्यावर चढून तंबूत परतलेला आहे. कोणत्याही प्रकारची आपण जर पाहिली तर सरस्वती खालिंग 35 धावांची खेळी होती, ती खेळी या डावात साकारणार नाही याची पूर्ण मुभा हिरामणनं घेतली. दरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज आहे जयेश. जयेश गोलंदाजी करेल आणि त्याला सामोरा जाईल राहुल. राहुल सुद्धा आक्रमक, तडाकेबाज धडाकेबाज फलंदाज आहे. जय महाराष्ट्र चषक 2018 अतिशय मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धेचा आजचा हा समारोपाचा दिवस, अतिशय महत्वाचा दिवस. उपांत्य फेरीचा सामना रंगलेला आहे 4-4 षटकांचा. दरम्यान चुकीच्या पद्धतीनं चेंडूची हाताळणी केली ते जयेश कडनं वाईटचा इशारा येतोय. एक धाव बहाल होते. धाव फलकावरती धावा झळकत आहेत 10. दुहेरी अंकामध्ये धाव संख्या प्रविष्ट. जयच्या माऱ्याला सामोरा जाईल राहुल. कबीर 11 खानविली संघाचा आधारस्तंभ आहे. चेंडूला आपटी दिली होती आणि तेवढा सुंदर पंचचा फटका आणि झेल आपल्याला पाहायला मिळतोय. एक रणनीती आखलेली होती. नक्कीच चेंडूला आपटी आणि चांगली उसळी प्राप्त करून घेतली. उजवीकडे शफल न होता डावीकडे म्हणजे बॅकफूट वरती जात पंच करण्याचा प्रयत्न झाला आणि कव्हर मध्ये देखणा झेल टिपला गेला. दुसरा झटका कबीर 11 खानिवली संघाला. स्वतः कर्णधार हातामध्ये दुरा घेण्यासाठी मैदानामध्ये प्रविष्ट होतोय. नक्कीच काय करतोय रोशन. गोलंदाजीमध्ये तर रोशन करणारी कामगिरी त्याच्याकडनं झाली. तलवली चषकामध्ये सुद्धा खूपच वाखणण्याजोगी कामगिरी झाली. दरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज जयेश. 8 ते 10 पावलांचा रनअप. पुनश्च आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु आपण जर पाहिलं तर अधुऱ्या मनस्थितीमध्ये हा फटका खेळला होता. चेंडूवरची नजर मात्र ढळू दिली नव्हती. खूप सुंदर पद्धतीनं हुक केला आणि या चेंडूवरती 6 धावा प्राप्त केल्या. खूपच सुरेख फटका. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात षटकार साकारला जातो. षटकाराच्या जोरावरती धाव फलकावरती धावाच झळकतायत 16. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. 16 धावा धाव फलकावरती. प्रति 4 षटकाचा डाव असेल. जयचा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, नक्कीच डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. पळून एक धाव पूर्ण केली. एका धावेवर समाधान मानावं लागेल, कारण पहिली धाव ही संत पद्धतीनं घेतली गेली आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. केवळ एका धावेवर त्यांना समाधान मानावं लागतंय. एका धावेबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते 17 धावांवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. सामोरा जाईल डावखुरा फलंदाज दर्शन, ज्याने आपल्या खेळीमध्ये आतापर्यंत एक षटकार साकारलेला, एक षटकार रोशननं साकारलेला आहे. दोन्ही फलंदाज एक एक षटकार साकारत मैदानावरती उभे आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतो, कारण डाव्या हातानं फलंदाजी करणारा फलंदाज आहे. नक्कीच त्यासाठी आपण पाहतोय एक बिडॉनचा क्षेत्ररक्षक. त्याचप्रमाणे सर्कलच्या आत आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दरम्यान उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू.
परंतु या ठिकाणावर नक्कीच आपल्याला वाटत असेल तरी सुद्धा तो अचूक चेंडू फलंदाजाला उमगला नाही. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये तैनात दिसतोय सर्कलमध्ये. आणखी तसाच चेंडू, ते तर्रार मारा करतोय. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. निरंजन सावंत केवळ पाहण्याचं काम करतायत. एक्सप्रेस डिलिव्हरी. जयेश कडनं वेगानं चेंडू टाकले जात आहेत, वेगवान मारा केला जातोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी. गुडलिंगच्या क्षेत्रामध्ये हे चेंडू पडतोय. चांगला 10 ते 15 पावलांचा रनअप आहे. आता मात्र फुलटो असं चेंडू, परंतु वेगानं चेंडू टाकला होता. चेंडू पर्यंत नक्कीच क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही, परंतु धावा अधिक बहाल होणार नाही याची पुरेपूर दक्षता ही लॉंगांच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या उज्ज्वलकडनं घेतली जाते. केवळ एक धाव, एका धावीच्या जोरावरती धाव बलकावरती धावा झळकलेल्या आहेत 18. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 धावा धाव बलकावरती झळकलेल्या आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे. नक्कीच रंगतदार लढतीकडे आपण जाणार आहोत. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः महेंद्र मागे हा गोलंदाजीसाठी सज्ज. 4 गोलंदाज, चौथा गोलंदाज अतिशय निर्णायक भूमिका असणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी जर आपण पाहिलं तर चेरोवा वाशेरेने 4 गोलंदाज हे नक्कीच खेळवले होते, कारण त्यांना 4 षटकांचे सामने त्यांनी खेळले होते. पण आजच्या दिवसात खालिवली संघ हा 3 षटकाचे सामने खेळलेले आहेत. तिन्ही गोलंदाज त्यांनी योग्य रीतीने वापरले. एक म्हणजे रोशन, सचिन आणि स्वतः शेखर. पण आता चौथा गोलंदाज, हा चौथा पर्याय त्यांना निवडायचा आहे. चेरोवा वाशेरेच्या 4ही गोलंदाजांनी समसमान संधी घेत पुढे वाटचाल केलेली आहे. दरम्यान पहिला चेंडू अतिशय सुरेख अशा पद्धतीनं नक्कीच डिक्लर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे एका धावेसाठी. 1 धावेबरोबर धाव बलकावरती धावा झळकलेल्या आहेत 19. खूप ते तर्रार मारा आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन सलामीला आलेला हा फलंदाज. मागील सामन्यात सुद्धा पाहिला आपण तर नक्कीच शेखरची कामगिरी चांगली, परंतु मितेशी विरुद्ध दर्शनची कामगिरी दर्शनीय. नक्कीच कव्हरमध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडला जातोय पळून. 2 धावा लिलया पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या जोरावरती धाव बलकावरती धावा झळकलेल्या आहेत 21. थोडासा मैदानावरती मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याचा परिणाम पाहायला मिळतोय, कारण उपांत्य फेरीचा सामना आहे. रंगतदार लढत आहे. दोन्ही संघ तगडे आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. चौकार षटकारांची बरसात नेहमीच रसिक दर्शकांना पाहायला आवडते, परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची बरसात होणार नाही अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. टिचून मारा केला जातोय. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. महेंद्रचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख अशा पद्धतीने चेंडूची हाताळणी केली होती, परंतु पंचांचा इशारा तो वाईटचा, कारण उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू गेला होता. वाईट चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये गेले. डिक्लेअर झोन पासून वाचवलेला आहे पूर्णपणे. अतिशय महत्वाचा असा यष्टी रक्षणाचा नमुना पेश करण्यात आला. 1 धाव, 22 धावा धाव फलकावरती. महेंद्र जो पूरे टूर्नामेंट में अच्छी बॉलिंग करते आए हैं, इस बार शॉर्ट गेंद भी थी और लेग स्टंप के बाहर भी वाइट गेंद. लगातार दूसरी वाइट गेंद, थोड़ा सा दिशा से भटकते हुए महेंद्र माघे. रन संख्या 23. हालांकि बहुत बड़ा स्कोर अभी तक बना नहीं है, लेकिन अभी भी उम्मीद है कि कुछ अच्छे स्ट्रोक्स यहाँ पर दर्शन के बैट से निकलेंगे और दर्शन का बल्ला यदि चलता है तो निश्चित रूप से एक अच्छा स्कोर खड़ा कर सकती है खानिवली टीम. नक्कीच, परंतु आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धारदार गोलंदाजी आणि पुढचा चेंडू महेंद्रचा. नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मारलेला जातोय. धाव फलकावरती नक्कीच भर पडणार एका धावेची. 24 धावा, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी झालेली आहे, थोडेसे
2 चेंडू महेंद्रकडनं स्वेर या षटकात टाकले गेले. अन्यथा एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चेरोबा वाशेरेनं अतिशय शिस्तबद्ध मारा केलेला आहे. विशेष म्हणजे अजय 4 षटकांचे सामने चेरोबा संघ खेळलेला आहे. 3 षटकांचे सामने मात्र कबीर 11 खानिवलीला आज खेळायला मिळालेले आहेत. तर चौथा गोलंदाज कबीर 11 खानिवलीचा हा नव्याने गोलंदाजी करणार आहे. तर ते पाहणं सुद्धा रंजक ठरणार आहे. इस बार थोड़ी धीमी गेंद थी लेकिन फिर से दिशाहीन। हालांकि महेंद्र की ज्यादातर गेंदें हमने देखी है, गेंदबाजी जब भी उन्होंने की इस टूर्नामेंट में डिक्लेयर जोन में ज्यादा गेंदें बल्लेबाजों ने खेली है, तो उनकी रणनीति ही यही रही है कि शॉर्ट गेंदबाजी की जाए। बाउंस अच्छा मिलता है उनको क्योंकि लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है, लेकिन इस ओवर में दिशाहीन बॉलिंग ज्यादा देखने को मिली है। अभी भी 3 गेंदें शेष है। एक लंबा ओवर साबित होता हुआ महेंद्र माघे का रन संख्या बढ़ती हुई 25 रन। 2 महत्वपूर्ण बल्लेबाज आउट हो चुके हैं, शेखर और राहुल। इस बार जोरदार प्रहार कट किया लेकिन मोटा सिरा, सिर्फ 1 रन डिक्लेयर के रूप में। नक्कीच अतिशय सुरेख अशा पद्धतीनं गोलंदाजी होते. 3 चेंडू स्वेर हाताळले गेलेत. तरी सुद्धा तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना धावफलकावरती केवळ 26 धावा झळकलेल्या आहेत. दोन्ही संघ अतिशय मातब्बर आहेत. दोन्ही संघाच्या आपण जर आधारस्तंभ पाहिले, शेखर दळवी असेल किंवा महेंद्र माघे, तर दोघंही असे खेळाडू आहेत की एकाच संघाकडनं खेळतात. सन्माननीय दिलीप धर्मा पाटील यांना विनंती करतोय, आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. जय महाराष्ट्र चषक 2018 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे प्रमोद पाटील, पोलीस पाटील कुकसे यांनाही विनंती करतोय, आपणही मंचावरती विराजमान व्हायचंय. या स्पर्धेमध्ये शीतपेय त्यांच्याकडे लाभलेला आहे. बबलू पाटील उर्फ बबलू पाटील आणि चेतन पाटील, आपणही मंचावरती यायचंय. इस बार अपेश खेला हवा में और 2 पैरों के दरार में से गेंद फरार। 4 रन। नक्कीच हा फटका होता, यावरती धावा अडवायच्या होत्या, परंतु चुकी घडलेली आहे. गलतान क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर झाला. महेंद्र निराश, उज्ज्वल निराश क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीवरती. धावफलकावरती धाव झळकलेल्या दरम्यान आणखी एक वाईट चेंडू. हा षटक आहे तो लांब लचक ठरतो आहे आणि 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकात 4 चेंडू हे वाईट हाताळलेले आहेत. महेंद्रकडनं अशा गोलंदाजीची नक्कीच अपेक्षा नव्हती आणि त्याचमुळे धावफलकावरती धाव झळकल्यात 31. वाइट गेंदे करना मतलब मैंने कल भी कहा था कि बिना पायल के बजे घुंघरू। फिजूल के रन खर्च कर रहे हैं महेंद्र माघे। अनुभवी खिलाड़ी है लेकिन आज स्ट्रगल कर रहे हैं बॉलिंग में। अगली गेंद लेकर राइट आर्म राउंड द विकेट। इस बार शॉर्ट गेंद फोर्स किया है, लंबा ऊंचा स्ट्रोक, सीधे हमारे कमेंट्री बॉक्स में। 6 रन। जियो खिलाड़ी वाह वाह। धन्यवाद धन्यवाद डीजे. रघुनाथ पाटील यांना विनंती करतोय, आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. पहिल्या षटकात 1 गडी बाद केला, धावा दिल्या 9. दुसऱ्या षटकात 1 गडी बाद केला, धावा दिल्या 9. मात्र अतिशय महागड षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 19 धावा बहाल झाल्या. महेंद्र माघेच्या गोलंदाजीवर दणदणीत सनसणीत आघात आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर जो षटकाराचा प्रहार झाला होता, अतिशय सुरेख षटकार साकारला दर्शनचं कौतुक करावं लागेल. त्याने आपल्या खेळीमध्ये आतापर्यंत 2 षटकार साकारलेले आहेत, 1 चौकार साकारलेला आहे आणि रोशननं आपल्या खेळीमध्ये आतापर्यंत 1 षटकार साकारलेला आहे. या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख कुकसे सन्माननीय रघुनाथ पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपल्याला विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं जय महाराष्ट्र चषक 2018 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच सन्माननीय रघुनाथ पाटील साहेब विभाग प्रमुख शिवसेना, त्यांचं स्वागत केलं जाते. उज्ज्वल शेलार गोलंदाजीसाठी सज्ज, सामोरं जाईल रोशन. 8 धावांची आतापर्यंत त्यांनी खेळी केली, ज्याच्यामध्ये 1 षटकार साकारलेला आहे. उज्ज्वलचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू आणि डिक्लर झोन कडे चेंडू जातोय. 1 धाव डिक्लरच्या रूपामध्ये मिळते. 38 धावा धावफलकावरती अजय झळकलेल्या आहेत. जर
या ठिकाणी 50 पेक्षा अधिक धावा जोडण्यामध्ये कबीर 11 खानिवली यशस्वी झाली तर मात्र चेरोबाच्या पुढे नक्कीच आपण जर पाहिलं तर संकट वाढणार आहे. निश्चित रूप से, हालांकि चेरोबा की बल्लेबाजी बड़ी ही पावरफुल बल्लेबाजी है, लेकिन 50 रनों का यदि टारगेट मिलता है या फिर उससे ज्यादा तो निश्चित रूप से एक मानसिक दबाव उनके खिलाड़ियों पर आ सकता है. तो मानसिक तौर पर भी क्रिकेट खेला जाता है. एक एडवांटेज जरूर मिल सकता है खानिवली टीम को, यदि 50 का आंकड़ा पार करते हैं तो आत्मविश्वास बॉलर्स का भी बढ़ सकता है. इस बार पुल कर दिया है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 4 रनों के लिए. घुमा के हा चौका आपल्याला पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच दर्शनकडनं चौकार साकारला गेला. क्षेत्ररक्षणाचा जर आपण पाहिलं तर गलथानपणा पाहायला मिळतोय वारंवार चेरोबाकडनं. आता मात्र अचूक अशा पद्धतीनं फलंदाज ज्या पद्धतीनं पदलालित्य दाखवतोय, परंतु कौतुक करावं लागेल उज्ज्वलचं. अचूक गोलंदाजी उज्ज्वलची. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि त्याचमुळे सुरेख गोलंदाजी. आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बहुत ही बढ़िया लाइन और लेंथ, पुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर्स उपयोग किया जा रहा है. रफ्तार बढ़ा दी है चौका लगने के बाद उज्जवल ने. अगली गेंद राउंड द विकेट. इस बार फिर से तेज किया और फिर से जाने दिया वहां पर दर्शन ने. दूसरी मर्तबा ऐसा हुआ है इस ओवर में, गेंद को छोड़ दिया और गेंद लाइन के अंदर थी. नक्कीच उज्ज्वलचं कौतुक करावं लागेल. अतिशय अप्रतिम मारा, तिखट मारा, टिच्चून मारा गेलाय. चौकार घेतल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या गोलंदाजीचा कोणताही परिणाम होऊन दिला नाही. उलट पक्षी चौकार लागल्यानंतर पेटून उठावं अशा पद्धतीनं वेगवान मारा करतोय. कमाल की वापसी, पारी की आखिरी गेंद आती हुई और ये वापसी बल्लेबाज की है. लॉफ्टेड शॉट, 6 रन. आणि या षटकाराच्या जोरावरती धाव फलकावरती धाव झळकलेले आहेत. 48 विजयाचं लक्ष्य. धावा उभारलेल्या आहेत. विजयाचं लक्ष्य 49 धावांचं असणार आहे. अतिशय सुरेख षटकार साकारला गेला आणि त्या जोरावरती चेरोबा वाशेरे पुढे उद्दिष्ट असेल 49 धावांचं. तर वळूया आपण सन्मानाकडे. नक्कीच आमच्या सन्माननीय अतिथींचा आपण सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती आमचे सन्माननीय अतिथी विराजमान झालेले आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. सन्माननीय दीपक गंगाराम भोईर, समाजसेवक खडवली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इंद्रपाल भोईर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते दीपक गंगाराम भोईर, समाजसेवक खडवली यांचा सन्मान करायचा आहे. इंद्रपाल भोईर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते दीपक गंगाराम भोईर यांना सन्मानित करायचं आहे. जय महाराष्ट्र चषक 2018 मध्ये सन्मान होतोय दीपक गंगाराम भोईर साहेब यांचा. इंद्रपाल भोईर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय रघुनाथ पाटील, विभाग प्रमुख शिवसेना, सन्माननीय रघुनाथ पाटील साहेब विभाग प्रमुख शिवसेना यांचा सन्मान होतोय. भूपेश भोईर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते रघुनाथ पाटील यांना सन्मानित करायचंय. सन्मान होतोय रघुनाथ पाटलांचा. विभाग प्रमुख शिवसेना भूपेश भोईर जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं सन्मानित करतायत रघुनाथ पाटील यांना.
सन्मान होतोय प्रमोद पाटील पोलीस पाटील कुकसे युवा पोलीस पाटील आहेत. प्रमोद पाटील यांचा सन्मान होतोय. त्यांनी या स्पर्धेसाठी शीतपेयाची सुद्धा आम्हाला व्यवस्था केली होती. जे कर्णधार नाणेफेकीसाठी येतात त्या दोघांनाही शीतपेय त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. प्रमोद पाटील यांचा सन्मान विश्वनाथ भोईर यांना विनंती करतोय. आपण प्रमोद पाटील यांना सन्मानित करायचं आहे. विश्वनाथ भोईर आपण आपल्या शुभ हस्ते प्रमोद पाटील यांना सन्मानित करायचं आहे. पडद्याच्या आत खेळाडू कक्षाच्या बाजूला प्रेक्षक बसलेले आहेत. डीजे खेळाडू कक्षाच्या बाजूला काही प्रेक्षक पडद्याच्या आत बसलेत. त्यांनी कृपया करून पडद्याच्या मागे जायचंय. पडदा कोणी पकडायचा नाही. सर्व स्वयंसेवकांना विनंती करतोय. सर्व स्वयंसेवक प्लीज आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. जयेश चौधरी यांच्याकडनं तुम्हाला रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. तर विजयाचं लक्ष 49 धावांचं उपांत्य फेरीचा हा सामना. जय महाराष्ट्र चषकावरती नाव कोण कोरणार नक्कीच आपण पाहिलं. स्वर्गीय हरिभाऊ पाटील चषकामध्ये उपविजेतेपद चेरोबाच्या नावावरती लिहिलं गेलेलं आहे. एक विजेतेपद मिळवण्यासाठी नक्कीच ते या स्पर्धेकडे पाहता आहेत. तर तलवली स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद मिळवणारा संघ म्हणजेच कबीर 11 खानिवली अतिशय तगडा संघ आहे. आणि त्यामुळे या दोन संघांच्या दरम्यानची ही कडवी लढत आहे. दोन धारदार तलवारी जेव्हा एकमेकीवरती पडतात तेव्हा ठेणगी उडणारच आहे. गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं पहिल्या षटकात दुसऱ्या षटकात आणि शेवटच्या षटकात जी गोलंदाजी झाली महेंद्र मागेच्या गोलंदाजीला मात्र महागडं ठरवलं कबीर 11च्या फलंदाजांनी. तर गोलंदाजीसाठी सज्ज आहे गोलंदाज रोशन. स्वतः संघाचं नेतृत्व करतोय आणि कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे रोशनवर. सामोरं जाईल फलंदाज विश्वास. सुरेख चेंडू. चेंडूच्या वेगात बदल केला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. विश्वासला हा चेंडू ओळखता आला नाही. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक अच्छा टारगेट यहाँ पर पेश किया है खानिवली टीम ने. 49 रन्स 4 ओवर्स में बनाने हैं. फाइनल में पहुंचने के लिए ये जद्दोजहद, ये संघर्ष घमासान गेंद और बल्ले के बीच में. वाशेरे बनाम खानिवली. रोशन एक बार फिर से इस बार बल्ले पर लिया है और फील्डर के ऊपर से निकाल दिया है. कॉर्नर की दिशा में गेंद ट्रेवल होती हुई. अच्छा प्रयास फील्डर का. हालांकि ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे विश्वास. और विश्वास लगातार पारी की शुरुआत कर रहे हैं. कल भी कोई लंबी पारियां नहीं खेल पाए. आज वो जरूर चाहेंगे कि सेमीफाइनल मैच में एक अच्छा स्टार्ट अपनी टीम को दे और टीम को जिताने में मदद करे. 2 रनों से खाता खोलता पहिला हुआ. चेंडू निर्धाव होता. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडू दुहेरी धाव. एक दणदणीत प्रहार आपल्याला पाहायला नक्कीच मिळतोय. आणि अचूक असा झेल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये शेखर दळवीकडनं टिपला जातो. नए बैट्समैन सागर वन डाउन खेलने के लिए आ रहे हैं. काफी ऊंचा स्ट्रोक खेल बैठे. एलिवेशन अधिक और अंतर कम. डीप मिड विकेट पर शेखर बिल्कुल दीवार बनकर खड़े हैं वहां पर. उनके हाथ से कैचेस ज्यादा छूटते नहीं है. तो पहले विकेट का पतन हो चुका है. रन संख्या केवल 2. आने वाले बल्लेबाजों में हिरामन का आना बाकी है. उज्जवल शिलार का आना बाकी है. बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी है. महेंद्र के पास अब स्ट्राइक. पहली बार सामना करेंगे इस सेमीफाइनल मैच में. ऑफ साइड में बैकवर्ड पॉइंट कवर है. एक्स्ट्रा कवर है और मिड ऑफ है. इनफील्ड के ऊपर से बेहतरीन स्ट्रोक. इनसाइड आउट. 4 रन. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. लो फुलटॉस. महेंद्रनं अचूक ओळखला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू एका टप्प्याच्या सहाय्यानं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत. चौकारच्या सहाय्यानं 7. अच्छी बल्लेबाजी. चौका लगने के बाद छोटी बैकलिफ्ट का उपयोग करते हुए
तो ये फाइनल मैच में एक अच्छा स्टार्ट अपनी टीम को दे और टीम को जिताने में मदद करे। 2 रनों से खाता खोलता पहिला हुआ चेंडू निर्धाव होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडू दुहेरी धाव, एक दणदणीत प्रहार आपल्याला पाहायला नक्कीच मिळतोय आणि अचूक असा झेल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये शेखर दळवीकडनं टिपला जातो. नए बैट्समैन सागर वन डाउन खेलने के लिए आ रहे हैं। काफी ऊंचा स्ट्रोक खेल बैठे, एलिवेशन अधिक और अंतर कम। डीप मिड विकेट पर शेखर बिल्कुल दीवार बनकर खड़े हैं वहां पर, उनके हाथ से कैचेस ज्यादा छूटते नहीं है। तो पहले विकेट का पतन हो चुका है, रन संख्या केवल 2। आने वाले बल्लेबाजों में हिरामन का आना बाकी है, उज्जवल शिलार का आना बाकी है। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी है महेंद्र के पास। अब स्ट्राइक पहली बार सामना करेंगे इस सेमीफाइनल मैच में। ऑफ साइड में बैकवर्ड पॉइंट कवर है, एक्स्ट्रा कवर है और मिड ऑफ है। इनफील्ड के ऊपर से बेहतरीन स्ट्रोक, इनसाइड आउट, 4 रन। नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, लो फुलटॉस महेंद्रनं अचूक ओळखला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू एका टप्प्याच्या सहाय्यानं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। आज सचिन सुद्धा कौतुकास्पद अशा पद्धतीनं गोलंदाजी केली, तर महेंद्र मागे वंडर बॉय चेरोबा वाशेरे संघाचा आधारस्तंभ खेळाडू आहे। मैदानावरती पाहतोय आपण, पहिलाच चेंडू दुसऱ्या षटकातील सन्मान केला, लो फुलटॉस चेंडू होता, हलक्या बॅटनं तटावला आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, कारण दूरवरती मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि नक्कीच मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जे खाली जागा होती त्याचा पुरेपूर वापर केला। खूप आपण जर पाहिलं तर लांब लांब पाय नक्कीच निसर्गाने दिलेले आहेत, महेंद्रला चांगली उंची दिली, त्याचा पुरेपूर वापर करतोय। आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर एका बाजूला फलंदाजीसाठी आलेला जयेश हा सुद्धा चांगला ॲथलीट आहे, त्यामुळे 2 धावा लिलया पूर्ण होत आहेत। 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत 9। सूझबूझ भरी बल्लेबाजी महेंद्र की। एक नजदीकी क्षेत्ररक्षक ऑन साइड में अब लगा दिया है वहां पर शेखर ने। तो क्रिकेट कम शतरंज ज्यादा खेला जा रहा है। दोनों टीमें बहुत ही जबरदस्त टीमें हैं और फिर से छोटी बैकलिफ्ट का उपयोग किया है। हालांकि दोनों भी गेंदें फुल टॉस थी, चाहते तो लंबे शॉट्स खेल सकते थे, लेकिन पहले ही मन बना लिया है महेंद्र ने। प्राइस टैग लगाकर आए हैं अपने विकेट का कि जल्दी विकेट नहीं देंगे, आखिर तक खेलने का उनका इरादा है। रन संख्या आगे बढ़ती हुई 10 रन। जयेश स्ट्राइक पर है, सचिन की गेंद राइट आर्म ओवर द विकेट, लॉफ्ट कर दिया है पैरों के सामने से, लॉन्ग ऑन पर फील्डर, बढ़िया कैच लिया दर्शन ने और ये विकेट गिरता हुआ तीसरा। तो कहीं ना कहीं रणनीति स्पष्ट नजर आती हुई कि महेंद्र एक छोर संभाल कर खेलेंगे, दूसरे बल्लेबाज उनके इर्द गिर्द बड़े बड़े स्ट्रोक खेलने का प्रयास करेंगे, लेकिन 3 बल्लेबाज अभी तक आउट हो चुके हैं। सबसे पहले विश्वास 2 रन बनाकर आउट हुए, उसके बाद सागर भी कुछ खास नहीं कर पाए, 0 पर आउट हुए और जयेश भी बिना खाता खोले पेविलियन में लौटे हैं। अब मैदान में आ रहे हैं हिरामन शेलार। कुरुंद में 76 रनों की उनकी वो पारी, सिर्फ 19 गेंदों पर, जिसमें 9 छक्के और 4 चौके लगाए थे सुदाम स्पोर्ट्स भादानी टीम के विरुद्ध सेमीफाइनल मैच में, वो कोई भी नहीं भूल सकता है। नक्कीच अतिशय सुरेख दणदणीत फलंदाजी पाहायला मिळाली होती स्वर्गीय हरिभाऊ पाटील चषकामध्ये हिरामणकडनं, आणि तीच कामगिरी आणि त्या कामगिरीची री या ठिकाणी ओढण्याची वेळ आलेली आहे। सचिन धारदार गोलंदाजी करतोय, अचूक गोलंदाजी करतोय, एक यश आपल्या संघाला मिळून दिलंय। 3 चेंडू 3 धावा दिलेल्या सचिनचा पुढचा चेंडू समोर जाईल महेंद्र, आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला, कव्हरच्या क्षेत्रामध्ये दणदणी सनसणीत षटकार। चेंडू द्यायचंय
स्वयंसेवकांनी चेंडू द्यायचा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर उजव्या एष्टीच्या रोखानं मारा केला होता, स्वतः बॅकफूट वरती गेला, आपल्या शरीराचं वजन अतिशय सुरेख रीतीने त्याने समतोल साधत अप्रतिम असा बॅकफूटचा फटका पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आकाशाला भिडणारा हा षटकार पाहायला मिळतोय. गति में परिवर्तन किया लेकिन लेंथ से भी चूक गए। काफी छोटी गेंद थी, काफी समय मिला महेंद्र को, और महेंद्र इस तरह की गेंदों को बख्शने वाले नहीं है। पूरे के पूरे 6 रन उन्होंने वसूल किए इस गेंद पर। शॉट वाइड एंड पनिश्ड बाय माइटी महेंद्र। माइटी स्ट्रोक फ्रॉम माइटी बैट्समैन सचिन। एक बार फिर से इस बार स्मॉल बैकलिफ्ट का उपयोग किया। ऑन ड्राइव 2 की कोशिश होगी क्योंकि मिसफील्ड हुआ है। दर्शन से ये उम्मीद नहीं थी किसी को भी कि मिसफील्ड करेंगे, लेकिन दबाव है। अब सेमीफाइनल का मैच खेल रही है दोनों भी टीमें। बड़ा मैच है, जीतने वाली टीम फाइनल में पहुंचेगी और फाइनल में खेलना पड़ेगा बापगाव बी टीम से। बी टीम 18 धावा धावफलकावरती झळकलेल्या आहेत. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. कॉलिंग केली होती 2 धावेची आणि नक्कीच दर्शने ती ऐकलेली होती, तरी सुद्धा हिरामण आणि आता महेंद्र आहे, त्यामुळे दोन्हीही बाजूला जर आपण पाहिलं तर बहुमोल असे फलंदाज आहेत. धावबाद करण्याची एक संधी दर्शन नक्कीच चुकवलेली आहे. सचिनचा पुढचा चेंडू सामोरा जाईल महेंद्र. धडाकेबाज आणि दणदणीत सणसणीत षटकार, हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख फटका, गगनचुंबी षटकार या षटकामध्ये 2 पाहायला मिळालेले आहेत. कुठेतरी गिअर बदलला अचानक महेंद्रनं. जो संत पद्धतीने फलंदाजी करत होता तोच महेंद्र लगेचच कात टाकतोय, रंग बदलतोय आपले, आणि नक्कीच चेंडू पाहिल्यानंतर रंग बदलणारा हा फलंदाज आहे. आपल्या फलंदाजीला न्याय देतोय, दर्शकांची मन जिंकतोय. 24 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी कर रहे महेंद्र आज दर्शकों का निश्चित रूप से दिल जीत रहे हैं। कल भी उन्होंने गजब की बल्लेबाजी की थी। समझदारी का प्रमाण का दूसरा नाम बन गए हैं महेंद्र माघे। 2 छक्के 1 ओवर में। सामना सुरू होण्यापूर्वी 12.33 ची सरासरी होती. पहिला षटक जेव्हा समाप्त झालं तेव्हा केवळ धावा 7 जोडल्या गेल्या आणि जर पाहिलं आपण तर 14 वरती ती सरासरी जाऊन पोहोचली. पण दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 17 धावा जोडण्यात यशस्वी झाले. 24 धावा म्हणजे उर्वरित आता 12 चेंडूमध्ये 25 धावा, 12.50 ची सरासरी येऊन पोहोचलेली आहे. खानिवली टीम को यदि मैच जीतना है तो इन दोनों में से एक बल्लेबाज को तो जल्द से जल्द आउट करना पड़ेगा। आउट तो दोनों को शायद करना पड़ेगा क्योंकि एक भी आखिर तक रहा तो मैच समाप्त कर सकता है। हीरामन के पास स्ट्राइक। अब नया ओवर लेकर शेखर दलवी। बॉलिंग में पहला चेंज। लोअर फुल टॉस ऑन ड्राइव किया है। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, फंबल हुआ है और दोनों भी बल्लेबाज बहुत तेज विकेटों के बीच में आसानी से 2 रन पूरे किए। तो फील्डर्स का साथ भी यहाँ पर मिलना चाहिए बॉलर्स को, तब जाकर संघर्ष नजर आ सकता है खानिवली टीम की ओर से। बॉलर्स तो प्रयास कर ही रहे हैं। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। अब 11 गेंदें शेष और फाइनल में पहुंचने के लिए वाशिरे टीम को चाहिए 30 रन। शेखरचा पुढचा चेंडू फुलटॉस, चेंडू भिरकावून दिला. वाडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये दणदणीत सनसनी षटकार. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी शेखर कडनं हिरामणला असा चेंडू टाकणं म्हणजे नक्कीच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहणं. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे सौभाग्यवती अंजना दिगंबर भोईर मॅडमचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोकसे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती अंजना दिगंबर भोईर मॅडम. 32 धावा षटकाराच्या साह्यानं धाव फलकावरती विजयासाठी 17 धावांची गरज आहे. चेंडू शेष 10. प्रत्येक षटक समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर विश्लेषण बदलत आलेलं आहे. अतिशय रंगतदार सामना आहे. प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने आहेत परंतु श्वास रोखून धरलेला आहे. नक्कीच आणखी एक दणदणीत प्रहार. हिरामण, टिपिकल हिरामण शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या एष्टीवरचा चेंडू होता, अचूक ओळखला. कुठेही या चेंडूला फिरकी मिळणार नाही याची पुरेपूर खात्री त्यांनी केली आणि लिहिले या चेंडू वायडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम षटकार साकारतोय. 38 धावा धाव फलकावरती. कमाल का हीरा है ये वाशिरे टीम का, कोहिनूर हीरा है हिरामन। सेमीफाइनल मैच में तो
बहुत अच्छा प्रदर्शन करते हैं। कुरुन में भी उन्होंने ऐसे लग रहा था एक समय की शतक बनाएंगे, क्योंकि जब वो आउट हुए तो काफी गेंदें बची थी, 76 पर आउट हुए थे। और यहाँ पर अब बैक टू बैक सिक्सेस, शेखर गहरे दबाव में। ये गेंद समझ नहीं पाए थे, अटपटे ढंग से खेलने की कोशिश, थाई पर लगी, कोई रन नहीं। रन संख्या इस समय 38, यानी कि अब सिर्फ 11 रन चाहिए, 8 गेंदे शेष है। ऐसा नहीं कि मैच समाप्त हो गया है, यहां से भी वापसी शेखर निश्चित रूप से कर सकते हैं, खानी वाली टीम वापसी कर सकती है। लेकिन शॉर्ट गेंद पुल कर दिया है, जबरदस्त पुल और सक्सेसफुल, 6 रन। अब तो कहा जा सकता है गायकवाड़ सर कि जीत की सुगंध, जीत की महक वाशिरे टीम के दर्शकों को आने लगी होगी। नक्कीच एक रणनीती आखली होती। 19 धावा ज्या वसूल केल्या होत्या महेंद्रच्या गोलंदाजीवर, शेखरच्या गोलंदाजीवर 20 धावा वसूल होत आहेत। नक्कीच आणखी एक दणदणीत प्रहार आणि विजयावरती शिक्कामोर्तब। या षटकामध्ये एकूण 4 षटकार लागले गेलेले आहेत। 4ही षटकार हे आकाशाला गवसणी घालणारे, हिरामण हिऱ्यासारखा चमकतो। नक्कीच कोहिनूर हिरा हा आपल्याला पाहायला मिळाला नाही, पण क्रिकेटचा चेरवा वाशेरेचा हिरा तमाम क्रिकेट रसिक अनुभवत आहेत। हिरामणची कोहिनूर हिऱ्यासारखी खेळी, अप्रतिम खेळी। मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन हिरामण। नक्कीच या सामन्याचा मानकरी खेळाडू कोण? नो डाऊट अतिशय सुरेख कामगिरी करणारा हिरामण, अष्टपैलू कामगिरी केली। षटक टाकत असताना एक गडी बाद केला, 9 धावा देत, तर फलंदाजी करत असताना त्याने 26 धावा केलेल्या आहेत। महेंद्रच्या 22 धावांच्या खेळीला पूर्णपणे झाकाळून टाकलं आणि हिरामण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू, हिटमॅन या नावानंच नक्कीच तो प्रसिद्ध आहे। 2 वेळा 6 षटकार एका षटकामध्ये साकारणारा हिरामन अगदी हिऱ्यासारखा चमकतोय आणि शेखर दळवी सारख्या नामांकित गोलंदाजापुढे 4 षटकार साकारतोय। त्या जोरावरती आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन गेलेला आहे। मी सन्माननीय अतिथी अंजनाताई भोईर यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते हिरामणला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देणार आहात। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत कुकसे, अंजनाताई भोईर या सन्मानित करतायत हिरामणला। नक्कीच अंतिम सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत। नाणेफेकीसाठी यायचा आहे चेरोबा वाशेरे संघाचा कर्णधार उज्ज्वल शेलार। आपण नाणेफेकी करून घेऊया।